नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज शुक्रवार दिनांक 22 नोव्हेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. कोरेगावात मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम परिसरात संशयास्पदरित्या काही व्यक्ती फिरत असल्याची माहिती. खोटी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या डी.पी. भोसले कॉलेजमधील स्ट्रॉंग रूमच्या 100 मीटर परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा 24 तास तिथे कार्यरत आहे. त्यामुळे या परिसरात काही व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याच्या बातम्या पूर्ण खोट्या आणि निराधार आहेत. त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवू नये असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी केले आहे. प्रांताधिकारी नाईक यांनी शुक्रवारी दुपारी 2 वाजता प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दिनांक 20 नोव्हेंबर रोजी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मतदान झाल्यानंतर सर्व मतदान यंत्रे डी.पी. भोसले कॉलेज येथील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आलेले आहेत. भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या या स्ट्रॉंग रूममध्ये सर्व मतदान यंत्रे सुरक्षित आहेत. या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सुरक्षेसाठी आतल्या परिघामध्ये सीएपीएफचे जवान, मधल्या परिघामध्ये राज्य राखीव पोलीस दल आणि बाहेरच्या परिघामध्ये स्थानिक पोलीस दल अशा प्रकारे त्रिस्तरीय सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. मतदान यंत्र ठेवलेल्या इमारतीपासून 100 मीटर परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. असे असतानाही मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूम इमारत परिसरात काही व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याच्या बातम्या खोट्या आणि निराधार आहेत. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन नाईक यांनी केले आहे. सातारा जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्र परिसरात जमावबंदी आदेश लागू. प्रांताधिकाऱ्यांनी काढले आदेश. सातारा जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्राच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी यासंदर्भात शुक्रवारी सकाळी 11 वाजता आदेश काढले आहेत. सातारा जिल्ह्यात सातारा, कोरेगाव, वाई, फलटण, कोरेगाव, मानखटाव, कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण या 8 विधानसभा मतदारसंघात निवडणूक पार पडली असून बुधवारी त्यासाठी मतदान झाले आहे. शनिवारी सकाळी 8 वाजता प्रत्येक मतदारसंघाच्या तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे. त्यासाठी मतमोजणी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. मतमोजणीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, गुन्हेगारी कारवाया होऊ नयेत याची दक्षता म्हणून उपविभागीय दंडाधिकारी या नात्याने प्रांताधिकारी यांनी यासंदर्भातले आदेश काढले आहेत. पोलीस दलाला या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत थेट निर्देश देण्यात आलेले आहेत. जावली तालुक्यातील सायघर येथे 3 शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरी पिकावर अज्ञाताकडून तणनाशकाची फवारणी, 30 लाखांचे नुकसान. मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मेढा भिलार रस्त्यावर जावली तालुक्यातील सायघर येथे 3 शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरी पिकावर अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास तणनाशक फवारल्याने सुमारे 30 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात शुक्रवारी सकाळी 10 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी बाबू गणपत धनवडे यांची 14,000 स्ट्रॉबेरी रोपे, श्रीरंग कोंडेवा धनवडे यांची 10,000 स्ट्रॉबेरी रोपे आणि अंकुश धनवडे यांच्या 10,000 स्ट्रॉबेरी रोपांची शेती असून त्यावर अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारून सदरील पीक जाळून टाकले आहे. सायगर येथे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने स्ट्रॉबेरी पीक घेतले असून या पिकाच्या माध्यमातून त्यांनी नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. मात्र काही समाजकंटकांनी तणनाशक औषध फवारून संपूर्ण स्ट्रॉबेरी रोपे जाळून टाकले आहेत. या प्रकरणी शेतकऱ्यांनी मेढा पोलीस ठाण्यात धाव घेतली असून रीतसर तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोम धरणातून रविवारी पहिले रोटेशन सोडणार. धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या फेऱ्यात अडकलेल्या धोम धरणाच्या पहिल्या रोटेशनबाबत अखेरीस जलसंपदा विभागाने निर्णय घेतला आहे. धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे रविवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी पहिले रोटेशन सोडले जाणार आहे. वाई, जावली, सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. या संदर्भात धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष रणजित शिवाजीराव फाळके यांनी शुक्रवारी दुपारी 2 वाजता पत्रकारांना माहिती दिली. यावर्षी झालेल्या प्रचंड पावसामुळे धोम धरण 100% भरले आहे.
साधारणतः ऑक्टोबर महिन्यापासून उन्हाची तीव्रता जाणवू लागल्यानंतर धरणातून पहिले रोटेशन सोडावे अशी मागणी करण्यात आली होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देऊन जलसंपदा विभागाने त्याबाबत कार्यवाही केली नव्हती. शेतकऱ्यांच्या ऊस पिकासह अन्य पिकांना पाण्याची नितांत गरज असल्याने तातडीने पहिले रोटेशन सोडावे यासाठी समितीने पाठपुरावा केला होता. अखेरीस सातारा सिंचन मंडळाचे अध्यक्ष अभियंता जयंत नाईक व कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांनी रविवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी पहिले रोटेशन सोडत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसे त्यांनी समितीला कळवले देखील आहे. धोम धरणातून पहिले रोटेशन सोडण्यात येत असल्याने धोम डाव्या कालव्यावर असलेल्या शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन रणजित शिवाजीराव फाळके व सचिव नंदकुमार माने पाटील यांनी केले आहे. नमस्कार. काल धोमधरण पाणी बचाव संघर्ष समिती सातारा सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता नाईक साहेब आणि धोमचे कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांच्याबरोबर यांची भेट घेतली आणि यांना निवेदन दिले की धोमच्या कार्यक्षेत्रात पाणी सोडण्यासाठी. तर त्यांनी 24 तारखेला पाणी सोडतो म्हणून सांगितले. तर आपल्या वाई सातारा जावली कोरेगावच्या शेतकऱ्यांना समजण्यासाठी 24 तारखेला डावा कॅनल सुटणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सातारा पुशेगाव मार्गावरील EST बस सेवा पर्यायी मार्गाने वळवली. कोरेगाव रहमतपूर रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी रहमतपूर रस्त्यावरील DP भोसले कॉलेजच्या इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे होत आहे. त्यामुळे कोरेगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. त्याचबरोबर सातारा ते पुशेगाव मार्गावर धावणाऱ्या EST बसेसच्या मार्गात एका दिवसासाठी बदल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक समीर शेख व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. कोरेगाव ते रहमतपूर रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी जाणे आणि येण्यास पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवारी पहाटे 4:45 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा रस्ता बंद राहणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाच्या वतीने शनिवारी सातारा पुशेगाव सातारा मार्गावरील EST बसेस या कोरेगाव शहरात न येता त्या सातारा येथून भिवडी फाटा, जांबुद्रुक, जळगाव, आसगाव, तडवळसमत, कोरेगाव, कुमठे ते कुमठे फाटा आणि तेथून पुढे सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरून जातील. पुशेगावकडून येणारे EST बसेस देखील कुमठे फाटा, कुमठे, तडवळसमत, कोरेगाव, आसगाव, जळगाव, जांबुद्रुक, भिवडी फाटा येथून सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरून सातारकडे जातील. शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत या पर्यायी मार्गाने EST बसेस चालवल्या जाणार असून त्यामुळे 6 किलोमीटर अंतर प्रवासासाठी वाढणार आहे. त्यामुळे ESTच्या वाहतुकीत 1.5 तिकीट दरात वाढ होणार आहे. याबाबत नागरिकांनी आणि प्रवाशांनी नोंद घेऊन प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख व राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी केले आहे.